श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा संदेश सुरू करण्यापूर्वी मनापासून एक विनंती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐका, मध्येच पुढे किंवा मागे करू नका, कारण आजचा प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्यातील एखाद्या मोठ्या समस्येचं उत्तर ठरू शकतो. जर तुमच्या जीवनात सतत अडचणी येत असतील, जर नशिबाने तुमची साथ सोडली असेल, जर मनाला सतत भीती, चिंता, नैराश्य आणि अस्वस्थता जाणत असेल, तर आजची रात्र तुमच्यासाठी विशेष आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जिथे श्रद्धा आहे तिथे मी आहे. आज झोपण्यापूर्वी हा संदेश ऐका आणि नंतर शांत मनाने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत झोपा. अनेक लोक विचारतात, स्वामी, माझ्या आयुष्यात इतके दुःख का? मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्यावरच एवढं मोठं संकट का? प्रयत्न करूनही यश का मिळत नाही? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या संदेशात आहे. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही परीक्षा येतात. ही परीक्षा शिक्षा नसते, तर भविष्यातील मोठ्या आनंदासाठी तयारी असते. ज्याप्रमाणे स्वर्ण अग्नीत तापल्यावर अधिक तेजस्वी होतं, त्याचप्रमाणे संकटातून गेलेला माणूस अधिक मजबूत बनतो. आज रात्री झोपण्यापूर्वी एक गोष्ट स्वतःला सांगा, मी एकटा नाही, माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. जेव्हा जग साथ सोडतं तेव्हा स्वामी साथ देतात. जेव्हा कोणी समजून घेत नाही तेव्हा स्वामी आपल्या मनातील प्रत्येक वेदना ऐकतात. कधीकधी देव आपल्या प्रार्थना लगेच पूर्ण करत नाही, कारण त्याला योग्य वेळ माहीत असते. आपण एका दिवसासाठी प्रार्थना करतो, पण स्वामी आपल्या संपूर्ण आयुष्याचा विचार करतात. म्हणूनच उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. आज जर तुमच्याकडे पैसा नसेल तर उद्या असू शकतो. आज जर नोकरी नसेल तर उद्या चांगली संधी मिळू शकते. आज जर घरात तणाव असेल तर उद्या आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. पण त्यासाठी विश्वास सोडू नका. स्वामी म्हणतात, मनात भीती ठेवू नका, कारण भीती माणसाला कमकुवत करते, श्रद्धा माणसाला अजय बनवते. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे माझा काहीतरी मोठा हेतू आहे. आज तुला ते समजणार नाही, पण योग्य वेळी तुला सर्व स्पष्ट होईल. आजची रात्र एक संकल्प करा, आजपासून मी कोणाचंच वाईट बोलणार नाही, कोणाविषयी काही वाईट करणार नाही, कोणाचा मत्सर करणार नाही, रागावर नियंत्रण ठेवीन, आई वडिलांचा आदर करीन आणि गरजूंना मदत करीन. रोज काही मिनिटं स्वामींचं नामस्मरण करीन. लक्षात ठेवा, नशीब बदलण्यासाठी मोठे चमत्कार लागत नाहीत, लहान लहान चांगल्या सवयी देखील पुरेशा असतात. रोज सकाळी देवांचं स्मरण, रोज रात्री कृतज्ञता, रोज प्रामाणिकपणे काम आणि प्रत्येक परिस्थितीत संयम हेच यशाचं रहस्य आहे. जर तुमच्या घरात सतत भांडणं होत असतील तर आज रात्री मनातल्या मनात सर्वांना माफ करा. जर कोणी तुमचं मन दुखावलं असेल तर त्या व्यक्तीसाठीही चांगली प्रार्थना करा, कारण क्षमा करणारा माणूसच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. स्वामी समर्थ सांगतात, जो माणूस दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानतो त्याच्यावर माझी विशेष कृपा असते. दुसऱ्याचं वाईट करून कोणाचंही भलं होत नाही, पण दुसऱ्याचं भलं केल्याने स्वतःचं आयुष्य उजळतं. आज झोपण्यापूर्वी तुमच्या सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनात म्हणा की स्वामी, माझ्याकडून जे शक्य आहे ते मी करीन, बाकी सर्व तुमच्यावर सोपवतो. हे शब्द मनापासून म्हटले तर मन हलकं होईल. आज अनेक लोक आर्थिक अडचणीत आहेत. काही जण आजाराशी लढत आहेत, काहींना नोकरी नाही, काहींचे संसार तुटण्याच्या मार्गावर आहेत. काही विद्यार्थी भविष्याबद्दल चिंतित आहेत. पण लक्षात ठेवा, प्रत्येक रात्रीनंतर सुंदर सकाळ येते, तसंच प्रत्येक दुःखानंतर आनंदही येतो. स्वामी समर्थ म्हणतात की तुझी वेळ येत आहे, फक्त संयम ठेव. तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब माझ्याकडे आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मी योग्य वेळी देईन. आज झोपण्यापूर्वी 21 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करा. मन शांत ठेवा, मोबाईल बाजूला ठेवा, नकारात्मक विचार सोडा आणि विश्वास ठेवा की आजची रात्र तुमच्या जीवनात सकारात्मक बदलाची सुरुवात ठरू शकते. जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने फक्त एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या जीवनात दुःख, चिंता किंवा संकट आहेत, अशा आपल्या प्रिय व्यक्तींना हा संदेश नक्की शेअर करा. स्वामींची कृपा सर्वांवर राहो. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो. शेवटी सर्वांना एकत्र म्हणूयात की श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आवडला असेल तर लाईक करा.